अकाली म्हातारा नाही का झालो मी, कारण टेन्शनमुळे केस पांढरे होतात ना पटकन, झालेले आहे दाखवू नाही नको असू दे. आत्ता अलीकडचा शेवटचा प्रश्न असतो, तुमचा सोशल मीडिया स्कोअर काय आहे? पण मग आत्ता तुम्ही जे करताय सोशल मीडियावर, त्यातनं तुम्हाला काय सुकून मिळतोय? खरं तर आपण जितका जास्त मूर्खपणा करू ना तितका जास्त व्हायरल होतो, की ज्याच्याबद्दल कौतुकाची थाप पडायची त्याच्याऐवजी ढोंगणावर फटके बसतात. व्हर्टिकल मनोरंजन डेप्थ नाही आहे त्याला. मग डेप्थ कुठून येते? सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेकार नोकरी करायची तर निदान संध्याकाळी आवडीचं जेवण तर मिळालं पाहिजे नाही. ते काय लहानपणापासून स्वप्न पडलं होतं की काही झालं तरी सेवा करायची आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे वगैरे, असं काही नव्हतं. आपल्याला नेमकं काय आवडतंय हे वयाच्या कुठल्या टप्प्यावर कसं ठरवायचं? ओ डार्लिंग आय लव्ह यू असं माझ्या वडिलांनी आईला म्हटलं असतं तर तिला संशय आला असता वडिलांचा माझ्या. तुम्ही आत्ताच म्हणालात की पैसे गोळा करता आणि मग सिनेमा बनवता. तुम्हाला ही गरज का वाटते असं काहीतरी करत राहायची? ओ कॉपीराईट आहे बरं का आमचे, देऊ नका कोणाला कॉपीराईट. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिनेमा निर्माते डॉक्टर मोहन आगाशे, पुण्यभूषण आणि शिवाय इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेलं आहेच. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर गरज नाही. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की डॉक्टरांनी खूप वेगवेगळे सिनेमे प्रोड्यूस केलेले आहेत आणि आता त्यांचा आणखी एक नवीन सिनेमा जो हिंदी आहे, आउट हाऊस नावाचा, प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. 20 तारखेला येणार आहे. आत्ता सध्या सगळी ही गडबड सुरू असताना सुद्धा वेळात वेळ काढून डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत, ज्याबद्दल डॉक्टर मी खरंच तुमचं खूप स्वागत करतो. पण आज विशेषतः आपल्यासोबत आहेत कारण अनेक गोष्टींवर मला त्यांच्याशी बोलायचं आहे. याचं पहिलं कारण आहे की गेल्या काही महिन्यांपासून अचानक ते सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्या मीडियमचा उत्तम वापर ते करताना मला दिसत आहेत. आणि मग त्याच अनुषंगानं आता त्यांची नवीन फिल्मही येते आहे, ज्याच्यामध्ये ते फार इंटरेस्टिंग भूमिकेमध्ये पण मला दिसत आहेत. ते निर्माते पण आहेत त्याची. तर या एकूणच सगळ्या घोडदौडीबद्दल बोलता येईल म्हणून आज डॉक्टरने इथं बोलवलं. डॉक्टर, तुम्ही आल्याबद्दल ही एक छोटीशी भेट पुणे कॉटन कंपनीकडनं. अरे ही मला एकदा मिळाली आहे. मिळाली आहे हो, ते अनेकदा घ्या. गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून जसं मी पाहतोय, तुम्ही खूप इंटरेस्टिंगली ॲक्टिव्ह झालाय सोशल मीडियावर. शॉर्टचा खूप मस्त वापर तुमच्याकडनं होतोय. इंटरेस्टिंग व्हिडिओज चांगल्या पद्धतीने एडिट करून तुम्ही टाकताना दिसायला लागलेला. सिनेमा, नाटक हा तर एक भाग झालाच आणि आता सोशल मीडिया. तर या एकीकडं तुमची जनरेशन म्हणा किंवा त्याच्यानंतरची जनरेशन सोशल मीडियाला कंटाळत असताना तुम्ही मात्र त्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याशी जुळवून घेताना मला दिसत आहे. तुम्ही ह्या स्थित्यंतराकडं म्हणा किंवा संक्रमणाकडं कसं पाहता? आता तुला तर माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे की बरीच वर्ष झाली मी ॲक्टिंग करतो आणि मी ॲक्टिंग करतो तेव्हा लोकांना ते खरं वाटतं आणि मी खरं बोलतो तेव्हा त्यांना ते वाटतं मी नाटक करतोय. बरं. त्यामुळं हे जे तुला आत्ता जसं वाटतं की मी सोशल मीडिया अमुक तमुक, हे नाटक आहे. त्यामुळे ते खरं वाटतंय तुला. बरं. खरी गोष्ट अशी आहे की मला ते येत नाही. याचं कारण ज्या वयात ते आलेलं आहे माझ्या, त्या वयात ते नवीन शिकण्या इतका प्रगल्भ मेंदू माझा नाही आहे. कारण का नाही आहे? कारण माझ्या जन्माच्या वेळी ते नव्हतं. ज्यांच्या जन्माच्या वेळी ते होतं ती लहान मुलंसुद्धा आता फटाफट करतात जास्त. बरोबर. आणि आता सगळे आजी आजोबा तुला सांगतीलच की काही करायचं असेल तर ते नातवाला हाक मारतात की मग ते नातू करून देतो. आणि असा तो माझा अनुभवच आहे. विशेषतः माझ्या घरातला अनुभव आहे. म्हणजे मोबाईल फोन आला तर माझ्या बहिणीला सांगितलं, ती म्हणजे मला मोबाईल फोन नको, स्मार्टफोन तर अजिबात नको, मला वापरताच येत नाही तो आणि मला काही शिकता येणार नाही, तर नको. बहीण मोठी असल्यामुळं मी काही आग्रह केला नाही. पुढे असं झालं की तिचा मुलगा हा अमेरिकेत आहे.
आणि त्या मुलाला मुलगी झाल्यानंतर मग तिला आपोआप सगळं यायला लागलं. मग ती रोज मला एक व्हिडिओ दाखवते तिच्या मुलांनी त्याच्या मुलीचा पाठवलेला, आणि मग ती रोज बरोबर त्याच्यावर व्हॉट्सॲप कॉल करून तिच्याशी बोलते, त्याच्याशी बोलते, रोज दुपारी फोन करते. म्हणजे गरज. आणि ती गरज कसली असली पाहिजे? फक्त जगण्याची असली पाहिजे नाही, मानसिकदृष्ट्या ती गरजेचं असलं तरी ते घडतं. विशेषतः आज जे लोक माझ्या वयाचे आहेत, ज्यांना ह्या नवीन मीडियातलं इतकं कमी कळतं, बरोबर, की तरुण लोक बोलत असताना ते काय बोलतात हे पण कळत नाही त्यांना. बरोबर. पण मग त्यांना सोयीचं काय झालंय की त्यात असलेला कॅमेरा, त्यात आपल्यापासून दूर असलेल्या मुलाबरोबर रोज बोलता येणं. म्हणजे काही वेळा त्या मुलाला वेळ पण नसेल, पण तो आपला बिचारा आईने फोन केला म्हणून बोलत. याच्यावर आम्ही छोट्या फिल्म पण केलेल्या आहेत त्यावेळेला. तर ही गरज जर इतकी भिनली तर आपण म्हणजे सर्व्हायवल पुरता आवडत्या गोष्टी या शिकतोच. बरोबर. तसं माझं या विशेषतः इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आहे या बाबतीत झालं. म्हणजे असं झालं की मग त्यातून आधीच्या मी मीडियातला मनुष्य आहे. बरोबर. मी थिएटरमधला आहे, सिनेमामधला आहे. होय. बरोबर. आता तिथं सुद्धा अशी परिस्थिती पहिल्यापासून अशी आहे की दृष्टीआड सृष्टी असं आहे. आणि तुम्ही मुंबईत जा असं सगळ्यांनी मला काय सांगितलं की तू जर समोर दिसला नाहीस तर तुला कामं मिळणार नाही. तू नजरेआड झाला की लोकांना वाटतं तू नाही आहे. पण तेव्हा मी ससूनमध्ये काम करतो, माझं आवडीचं करत असल्यामुळे मी म्हटलं नाही, मला वर्षाला 1-2 पुरती आहे, म्हणून मी गेलो नाही. कारण माझा विषय सायकॅट्री मला आवडायचा. आणि ते करताना मग एका बाजूने ॲक्टिंग, एका बाजूने मानसशास्त्र, अशा 2 पायावर चालत असल्यामुळे मला त्याची काही गरज वाटली नाही की आपल्याला. कारण मुळात हेतू असा नव्हता की तिकडे जायचं आणि एक इमेज येऊन स्टार व्हायचं, असं कधीच लहानपणा मला कधीच वाटलं नाही. कधीच वाटलं नाही. वाटलंही नाही आणि होणार नाही हे माहिती पण होतं. कारण त्याला आवश्यक असणारे गुण किंवा दुर्गुण हे माझ्यात नाही आहेत, हेही मला माहिती आहे. म्हणजे दोन्ही याच्यावर आपण पॉप्युलर होऊ शकतो किंवा काही करू शकतो. तर गुणांवर झालेले पण खूप आहेत. पण नुसते न्यूजमध्ये राहून पण खूप झालेत असे आहेत. तर असं असल्यामुळं आता सिनेमातून टेलिव्हिजन आला. टेलिव्हिजन आला जेव्हा मी एकटं नाही आलो, पॅरलल सिनेमा करणारे सर्व दिग्दर्शक, एक जब्बार पटेल सोडून, या सगळ्यांनी TV सिरियल्स केले, इन्क्लुडिंग सत्यजित रे प्रेझेंट्स, अगदी, श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड, सगळ्यांनी. सो दे हॅड टू अडॅप्ट टू द न्यू मीडिया. ही गरज पडली, कारण त्यांना जी भाषा येत होती ती दृकश्राव्य भाषेवर त्यांची पूर्ण कमांड होती. मग त्या भाषेमधले संवाद या फॉर्मॅटमध्ये कसे बोलायचे, म्हणजे बदललं ते काय, फॉर्मॅट बदललं. मोठा स्क्रीन जाऊन छोटा स्क्रीन आला, तो जाऊन आता आणखीन छोटा आला. आणि हे जसं झालंय तसं अटेन्शन स्पॅन पण कमी झाला. करेक्ट. किंवा आता या स्पॅनची गरज म्हणून विशेषतः जेव्हा मी सिनेमे 2 काढले, बिठी आणि आत्ताचा सिनेमा आउट हाऊस. हो, बिटीच्या आधी पण मी एवढा नव्हतो सक्रिय नव्हता. हो. पण हे आल्यानंतर खरं सांगायचं तर माझी इतकी तंतरली की लोकांनी मला सांगितलं, तू मूर्ख, तुला काही कळत नाही, काही नाही. हे कळून लोकांना जर काही कळलंच नाही ना तुझ्यामध्ये, तुला. दुसरी गोष्ट अशी झाली फारच गमतीची की हल्ली कास्टिंग डिरेक्टर तुम्हाला फोन करून विचारतात. मग ते कास्टिंग डिरेक्टर तरुण असतात, त्यांना खरं तर तुमच्याबद्दलची माहिती असते ती IQ असते.
त्यांना कुठं माहिती असतं आपण काय केलं इतक्या वर्ष. त्यामुळे ते बोलताना सर नहीं तो आप तो सर बुजुर्ग है अमुक है तो तू काय पाहिलं माझं. नाही देखा तो नहीं सर लेकिन वो मालूम है ना हम सबको सर असं म्हणतात. मग ते विचारताना परत सांगतात की तुमचे आत्ताचे फोटो पाठवा, मग हे करा ऑडिशन ऑडिशन पाठवा. ऑडिशन पाठवा. तसं झालं की आत्ता अलीकडचा शेवटचा प्रश्न असतो तुमचा सोशल मीडिया स्कोअर काय आहे. अच्छा, म्हणजे तुमचे फॉलोअर्स किती आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे कास्टिंगवर कशावर कास्टिंग ठरतं. तुमचे खूप फॉलोअर असतील तर तुम्हाला कास्ट व्हायचे चान्सेस वाढतात. तुला काय वाटतं या सगळ्या नट्या बिट्या इतके एकदम लागल्या. त्यांनीच मला या आतल्या गोटातली बातमी सांगतो मी तुला, तर नावं सांगत नाही. ठीक आहे, कारण मग खटला भरतील ना माझ्या. नाही नको, त्यामुळे नको खटला भरायला. पण त्यांनीच मला सांगितलं प्रत्येकाचे. आणि मग त्याच्याकरता काय काय करतात ते तर आणखीन वेगळंच आहे सगळं. तसं मी काही करत नाही. करेक्ट. पण त्यांनी मला सांगितलं की निदान युअर प्रेझेन्स शुड बी फेल्ट. अच्छा, तेवढंच करतो. मग काय केलं मी, जे सगळे करतात तेच. चतुराईने माझ्या एक मित्राची पुतणी आहे, आता म्हणून मी नाव सांगणार नाही बरं. ठीक आहे. ती सज्जन आहे. तिचा मूळ व्यवसाय ती अप्रतिम चॉकलेट्स करते. अच्छा, गुळापासून आयुर्वेद संशोधनाने केलेली ऑर्गॅनिक डार्क चॉकलेट्स करते. बरं. अप्रतिम. बरं. तो आता मूळ व्यवसाय आहे. पण तो करायच्या आधी ती सोशल मीडिया करायची. अच्छा. लोक मग ते किती पटकन बदलता बघ. सोशल मीडिया याच्यात खूप लोक आले म्हटल्यावर तिने वेगळं न्यू एंटरप्राइजिंग बिझनेस सुरू केला आणि उत्तम केला. बरं. तर त्यात मी तिला जेव्हा सांगितलं तर ती म्हणली तुम्हाला शिकवणं फार अवघड पडेल, त्यापेक्षा काय करायचं मला सांगा, मी करून देईन. आणि ॲक्च्युअली माझा जो पहिला इंस्टाग्राम व्हायरल झाला हा तिने सुचवल्यामुळे झालेला आहे. बरं. की तिने सांगितलं की एवढं तुम्ही लिपसिंग करून पाठवा. म्हटलंय कोणीतरी. आणि ते इतकं व्हायरल झालं मला धक्का बसला. खरं तर आपण जितका जास्त मूर्खपणा करू ना तितका जास्त व्हायरल होतो. कारण आता पण डेंजरस आहे बोलणं, पण ठीक आहे. पॉप्युलॅरिटी कशावर असते, नंबरावर. पॉप्युलर सिनेमा चालतो कशावर, नंबरावर. करेक्ट. कुठे बघतात. मनोरंजन सगळ्यांना लागतोच, कारण आपल्या काही गरजा असतात. गरजा, भूक, खायला लागणं, बरोबर, गरज असते. हो. प्रेमाची गरज असते आपल्याला. बरं. तर या गरजेमध्ये करमणूक हा जो शब्द आलेला आहे, मनोरंजन असा शब्द आहे. तर मग मनोरंजन शब्द आहे तर याला शरीररंजन शब्द असला पाहिजे. बरोबर. तो आहे तर हा असला पाहिजे. सांगा. हो, मनोरंजनचा अर्थ काय, मनाचं रंजन. म्हणजे शरीराला रंजन नसतंच काय. मग तू गंभीरपणे जर विचार केला चला, शरीररंजन एक गरज निर्माण होणं, ती गरज भागणं, आणि त्या भागल्यानंतरचा एक आनंदाचा स्वस्थतेचा भाग अनुभवणं, हा गरजेचा भाग आहे. भूक लागली, खूप लागली तर तू त्या मार्क ट्वेनने म्हटल्याप्रमाणे द बेस्ट लिटरेचर इज ऑन द हॉटेल मेन्यू कार्ड. कारण तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा पाव मिसळणे सुद्धा तुम्ही तृप्त होतो, खुश होता. आहे ना. आणि नाही तर चांगलं खायला मिळून सुद्धा तुम्ही खुश होत नाही. त्यामुळे आपलं गरजेचं प्रमाण. मग कसं साधं अगदी आणखीन उदाहरण द्यायचं झालं, थंडीच्या वातावरणात खूप बसलं तर काही नैसर्गिक क्रियांमुळे आपलं ब्लॅडर पटापटा भरतो. ब्लॅडर पटापटा भरल्यावर एक वेळ अशी येते की तुमचं बोलण्यात लक्ष लागत नाही, काय करतात त्याच्यात लक्ष येत नाही. कारण प्रेशर असं वाढतं करेक्ट की ते हलकं झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. बरोबर.
अशी पाखरे येते नावाचं एक नाटक केलं होतं. त्या नाटकाचा आता लोकांना माहीत नसेल, पण लग्न न जमणारी एक मुलगी आहे आणि कुठल्या तरी जादूने ती एकदम पालटते आणि तिला एकदम अनपेक्षितरित्या ती बदलते. हो. तिला कोणीतरी पसंत करतं. एवढंच नाही, ते सांगतात पसंत आम्हाला हुंडा नको, काही नको, फक्त हो, मुलगी द्या. हो. तर ते कळल्यानंतर ते वडील येतात, ते हर्षवायू झाल्यासारखे आत येतात. हो कळलं का, कळलं का, काय झालं, असं कर लोकांना कळ, काय झालं काय तुम्हाला. आणि मग एकदम त्यांना आठवत आलोच असं म्हणून जातात. धोतारचा परत येतात का शांत, कसं हलकं हलकं वाटलं असं. आता हे फिलिंग प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. बरोबर. हां, जर प्रोफिलॅक्टिकली आपण गेलो नाही किंवा निजायच्या आधी आई सांगते ना तू नाही तर बेडो करशील ते, तर भूक लागणं आणि वेळच्या वेळी खाणं मिळणं, पण मग ह्याच्याशी त्यांना मिळणारी अवस्था, हे शरीर रंजन नाही का झालं. बरोबर. आणि वास्तविक मनोरंजनाची साधनं पूर्वी कमी असल्यामुळे शरीर रंजनावरची जी क्रिएटिव्हिटी होती ती खूप जास्त होती. किती मुलं व्हायची, कारण तेच एक रंजनाचं काम असं म्हणून म्हणायचं आपण. रंजनाचा भाग असला पाहिजे ना, तो करणार काय नाही तर. पण मग ह्याचा आणि तुमच्या आजच्या सोशल मीडियाच्या रंजनाचं कसं कनेक्शन आहे? नाही, आत्ताचं कसं ते गरज म्हणून आहे. कुठली गरज? रंजन नाही. या सोशल मीडियामधनं रंजन होतं असं मला वाटत नाही. 1 मिनिटाचं रंजन आहे, शिंकेसारखं आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल रंजन आहे, व्हर्टिकल रंजनच नाही. डेप्थ नाहीच आहे त्याला. नाहीच आहे. म्हणजे आत्ता केलेलं उद्यापर्यंत विसरलं पाहिजे, नाही तर उद्याचं कोण बघणार. पण हे काय चाललंय म्हणजे रिकरंट. आता हे कसं सांगितलं तुला, भूक ही रिकरंट लागणारी गरज आहे की तशी मनोरंजन ही शारीरिक रंजना इतकी त्या फ्रिक्वेन्सीने लागणारी गोष्ट नव्हती पूर्वी. म्हणजे मनोरंजनाची खरी सुरुवात झाली असेल तर लोकरंजनापासून झालेली. म्हणजे तू तो काळ लक्षात घे की जेव्हा जगणं अतिशय कष्टाचं होतं, लेबरच होतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती, सूर्य गेला की परत सूर्य उगवतोपर्यंत अंधार असायचा, जंगलात जायचं, वेगवेगळी भीती असायची, माशावी लोक एकत्र यायचे. आणि संध्याकाळी आपण हल्ली बॅटरी कशी चार्जिंगला लावतो तसं स्वतःला चार्जिंगला लावून सगळ्यांना म्हणता येईल अशी गाणी म्हणायची, सगळ्यांना नाचता येईल असं. लोकनृत्य शब्द त्यातनं आला, लोकसंगीत त्यातनं आलं. की इथं आपण बसलेले इतकी सोपी चाल करायची की सगळे म्हणू शकले पाहिजे. बरोबर. बरं, मग त्यातनं तुम्हाला एक नैसर्गिक रिलीजिंगची प्रक्रिया. पण मग आत्ता तुम्ही जे करताय सोशल मीडियावर, त्यातनं तुम्हाला काय सुकून मिळतोय? मला विचारशील, मी करतो, तुम्ही बघत पण नाही फारसं. ती माझी गरज मी करत नाही म्हणून करत नाही मी, ती सामाजिक गरज आहे आत्ता माझी म्हणून ते करतोय. सामाजिक गरज काय आहे माझी, तर आत्ता मी जे करतोय हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हे पोचणं का गरजेचं आहे, ते लोकांपर्यंत पोचलो नाही तर माझ्या सिनेमाला कोणी येणार नाही. आणि मी जे गाढवासारखे पैसे त्यात गुंतवलेत ते याची सुतराम शक्यता नाही. आणि मग माझ्यापुढं असं भयान चित्र दिसतं की हा चांगला डॉक्टर होता आणि लोक असे बोट ढग, मी उद्या निघालोय रस्त्याने, दाढी वाढलेली, आत्ता फक्त मिशी आहे पण दाढी वाढलेली, मग बरा होतो कालपर्यंत डॉक्टर होता चांगला, आज का अशी भीक मागतोय काही कळत नाही. अशी जर परिस्थिती झाली तर काय करायचं. मग ती परिस्थिती होऊ नये म्हणून आपण जे काही करतोय ते निदान ते समजणाऱ्या लोकांपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. म्हणजे ती गरज आता कशी झालेली आहे,
काही लोकांची ती वेगळी गरज आहे. काही लोकांची गरजेचे हुशार आहेत तुझ्यासारखे, किंवा काही काही लोक तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत. म्हणजे हुशार नाही आहेत ते, पण त्यांना बरोबर कळलं की हे मॉनिटाईज कसं करायचं. त्यामुळे तू आता बघतोस की पॉप्युलॅरिटीमध्ये इंस्टाग्राम रील्स जी आहेत याच्यात वेगवेगळ्या प्रकारची रील्स होतात. होय. आणि कुठल्या प्रकारच्या रील्सला जास्त व्ह्यू आहेत आणि व्ह्युअरशिप काय आहे. त्यामुळे आपल्याला व्ह्युअरशिप काय पाहिजे. माझे नाटकं बघितली असतील, सिनेमा बघितले असतील, तर मला असं वाटतं की एक शिकलेला विचार करणारा असा समाज आहे, तोपर्यंत काही त्यांच्यापर्यंत काहीतरी पोचवायचं आहे. अशा गोष्टी मी नाटकात केल्यात, अभिनयात केल्यात, सिनेमात केल्यात. तो माझ्या शिक्षणाचा परिणाम आहे मानसिकता. आणि त्यामुळं पिठातला प्रेक्षक हा माझा प्रेक्षक नव्हता, आजही नाही आहे. पण त्यामुळे आज मी रस्त्यावर जाऊ शकतो. रस्त्यावर गेलो लोक जरी येतात, सर फोटो काढू का, तर मी त्यांना जर समजून दिलं की नका काढू तर ठीक आहे, मग घुसखोरी मारामारी असं काही होत नाही. त्यामुळे ते चालतं. नाही तर काय होईल, मला जर पूर्णपणे प्रायव्हेटली जगावं लागलं तर मग काय गंमतच राहिली नाही ना जगण्याची. पण तुम्ही खूप वेगळा प्रश्न मला पडला, अतिशय महत्त्वाचं बोलता तुम्ही. पण तुम्ही यापूर्वी जे सिनेमे केले 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जे हिंदी सिनेमे केले ते तद्दन कमर्शियल होते, त्यात चांगल्या भूमिका आल्या. तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पिठातल्या प्रेक्षकासाठी काहीतरी करायला लागलोय आणि जगण्यामधला आपला हा जो ही जी प्रायव्हसी ती जाईल कदाचित अशा पद्धतीचं काम करून, तेव्हा असं तुम्हाला वाटलं नव्हतं? हे बघ, रोज घरी आपण चांगलं अन्न खातो, तरी मधनं भेळ खायला जातो की नाही. पाणीपुरी खातो, भेळपुरी खातो सगळं, पण रोज नाही भेळपुरी खात. तो आता जे म्हणतो पहिले सिनेमे माझे बघ, म्हणजे मधल्या काळातले असं नाही पहिलेच घे. आलो कसं सिनेमात मी, जब्बार पटेलचा सामना, श्याम बेनेगलांचा निशांत, मंथन, सिंहासन, जैत्रेजेत, सत्यजित्रेंचा सद्गती, गोविंद नेलांचा आक्रोश आणि गौतम घोषचा पार. तरी हे फारच उत्तम, म्हणजे चांगल्या अर्थानं कॉन्टेंटफुल होते असं म्हणूया. बरोबर. हे माझे पहिले सिनेमे आहेत. आता आपला तुझा जन्म पुण्यातला आहे की नाही माहीत नाही, कोल्हापूर. पण कोल्हापूरचा असेल तर जनरली शिक्षण कोल्हापूरच्या शाळेत होतं. मी पुण्यात माझं पुण्यात झालं मराठी शिक्षण. म्हणजे जिथं जन्मतो आपला त्या गावात वाढतो आपण, मोठे होतो. तर माझा जन्मच मुळामध्ये आर्ट सिनेमा सर्किटमध्ये झाला. करेक्ट. पॅरलल फिल्म कर. आणि त्यामुळे मी कित्येक वर्ष त्याच्यातच घुमत होतो. तू पहिली माझी 15 वर्ष बघ, मी वर्षाला एखादा सिनेमा केलाय किंवा 1.5 किंवा 2 सिनेमे केलेले. आणि ते मला जमत पण होतं, आवडत पण होतं आणि परवडत पण होतं. याचं कारण मी ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये सायकियाट्री डिपार्टमेंट वाढवलं. लेक्चरर होतो, ते वाढवत पोस्टिंगवर डिपार्टमेंट उत्तम करून प्रोफेसर झालो. मग मी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था काढली, कारण तो विषय मला आवडणार होता. बरं, तो विषय शिकवण्याकरता सोपं मला नाटक आणि सिनेमा वाटलं. मन शिकवणार कसं? हात दाखवता येतो तुम्हाला, करेक्ट. मन दाखवायचं कसं? अजूनही तू बघ, भावना या शब्दांच्या पलीकडे आहेत की नाही. अगदी तुम्हाला एक्झॅक्टली वाटलेली भावना तुम्हाला नाही शब्दात पोचत आहे. बरोबर, तोकडे पडते शब्द. आणि म्हणून तर अशी गाणी पॉप्युलर होतात की नाही, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. कारण हे सत्य आहे, अनुभवलेलं सत्य आहे प्रत्येकाचं. तसं असल्यामुळं मनाबद्दल बोलायचं तर शब्दांच्या पलीकडे जावं लागतं. कारण मन हे फक्त विचारांचं आणि शब्दांचं बनलेलं नाही, ते भावनांचं, नजरेचं,
आवाजाचं आणि शब्दाचं असं मिळून मन बनलेलं आहे. किंवा मनामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. आणि मन कुठे असतं तर बुद्धिमान लोकांना वाटतं ते मेंदूत असतं, पण हे बुद्धिमान लोक कमी बुद्धिमान आहेत असं मला वाटतं. कारण मन हे मेंदूच्या पलीकडचं आहे. जसं भावना या शब्दाच्या पलीकडची तसं मन हे मेंदूच्या पलीकडचे. ते फक्त बुद्धीत नसतं. तर बुद्धीमध्ये म्हणजे किंवा बुद्धी म्हणजे मेंदू हे वाद्य आहे असं समज. बरं. खरं म्हणजे शरीर वाद्य आहे. शरीर वाद्य. आणि मेंदू या त्याच्या खुट्ट्या आहेत. करेक्ट. अगदी. स्वर लावायला खुट्टी पिळावी लागते. अगदी. ती खुट्टी कुठं पिळावी लागते ते कळायला लागतं. तसं केलं तर त्यातनं आरोग्य म्हणजे काय तर खुट्टी योग्य तेवढी पिळून तार योग्य तेवढी ताणून टोंग केलं की त्यातनं आवाज आला. स्वर निघेल असं नसते. अगदी खरं. हो, बरोबर आहे की नाही. असं ह्या विषयातनं मी याच्याकडे आलेलो मनोरंजनाकडे. आणि त्यामुळे ते करताना मला लक्षात आलं की सतीशचं महानिर्वाण आणि बेगंबर ही पहिली नाटकं आहेत जी मला मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायला उपयोगी आली. बरोबर. मनाचं जग वेगळं आणि वास्तवाचं जग वेगळं. हे आता तुला माहिती आहे, मला माहिती आहे, आपण सगळ्यांना खरं म्हणजे माहिती आहे. होय होय. तर आपण एक आपल्या वेगळ्या जगात असतो आणि वेगळ्या जगात आपल्याला राहावं लागतं. मग त्या दोन्हीशी जमवून घ्यावं लागतं. तर हे जमवून घेण्याकरताचे जे पर्याय आहेत अनेक, त्यातला एक पर्याय शिक्षण आहे, दुसरा करमणूक आहे आणि तिसरा ऍक्टिव्हिटी आहे. या सगळ्यामध्ये मला अनेक प्रश्न आहेत. सिनेमावर पण मी येणारच आहे, पण आता मन हा विषय कळला. उपप्रश्न एक विचारतो, मन नक्की कुठं असतंय? सगळीकडे. शरीरभर? हो. शरीर हे मनाचं टेम्पररी रेसिडन्स आहे. म्हणजे आधी तू फार फंडामेंटल प्रश्न काढलेला आहेस. हो, मला आता पडला पटकन. म्हणजे मन कुठं असतं? असं आहे, तुझा जन्म झाला किंवा आपला माझा जन्म झाला असं जाहीर कधी होतं? मी टॅ केल्यानंतर ना, जन्मल्यानंतर. टॅ केल्यानंतर आईच्या पोटातून एक मास ऑफ मॅटर बाहेर आला. करेक्ट. की जन्म झाला असं नाही म्हणत. द आई इज वन मास ऑफ मॅटर. करेक्ट. बाहेर आपण आलो आईच्या पोटातनं की एक छोटा मास ऑफ मॅटर. करेक्ट. मग एका मास ऑफ मॅटरच्या ठिकाणी दोन मास ऑफ मॅटर. बरोबर. पण तो मास ऑफ मॅटर नुसतं येऊन उपयोग नाही शाळेला, काम करायला पाहिजे त्यांनी. त्याच्याकडे लक्ष असतं सगळं. आणि तो पहिला टॅ जो म्हणतोय ते पहिलं श्वसन आहे. बरोबर. म्हणजे श्वसनाची प्रक्रिया ही पहिली. होय. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तुमचं हृदय पंप करायला लागतं ब्लड. बरोबर. सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. ते झाल्यावर नाळ कापतात. तोपर्यंत नाही. तोपर्यंत तुम्हाला वेगळं अस्तित्वच नसतं. श्वसन आलं तरी अस्तित्व अजून जोडलेलं असतं मूळ. आणि श्वसनानंतर तुम्ही हार्ट पंपिंग सुरू झालं की मग दोन पहिली फंक्शन ज्याच्यावर यू आर डेसिग्नेटेड ॲज अ बिईंग, मग नाव ठेवता येतं. याला सौमित्र म्हणा, याला मोहन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आणि गंमत तुला माहिती आहे का, आज शास्त्र इतकं प्रगत होऊन सुद्धा जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयामध्ये जन्माची नोंद कधी होते? हे दोन कार्य सुरू झाली की बरोबर. आणि मृत्यूची नोंद कधी होते? थांबली जेव्हा ही दोन कार्य बंद पडतात. त्या करेक्ट. मेंदू बंद पडला तर नाही होत, पचनसंस्था बंद पडली तर नाही होत, बरोबर. नुसत्या किडनी फेल झाल्या तर नाही होत.
शेवटी हे म्हणजे सुरुवात आणि शेवट ही आपली 2 फंक्शनवर अवलंबून आहेत. होय. बरोबर. मधल्या काळात जे आहे दॅट इज ॲक्विजिशन ऑफ डिफरंट फंक्शन्स, आणि ते करण्याकरता तात्पुरतं राहायला संगीताला एक वाद्य लागतं की नाही, तसं आपलं शरीर आहे. आणि आरोग्य हे म्हणजे लावलेलं वाद्य आहे, आणि न लावलेलं वाद्य म्हणजे आजार. त्यामुळे त्यातनं आवाज नाही निघत, संगीत निघतं. ओके. आता या सगळ्यामध्ये आज तुम्ही जेव्हा सोशल मीडिया वापरत असता, बघता, तुमची सामाजिक गरज म्हणून तुम्ही ते करता. माझी आत्ता मी म्हणतोय तो सामाजिक गरज म्हणून तुम्ही बघता. मानसशास्त्र मी गरज म्हणजे, कारण मला तुला कसं नैसर्गिक रोज नवीन आयडिया येते, तशी मला रोज येत नाही ना. त्यामुळं कोण करायला योग्य आहे हे रोज नवीन इंस्टाग्रामवर एक टाकायचं, त्याला रोज नवीन आयडिया 1 मिनिटापुरती तर सुचली पाहिजे की नाही. म्हणजे त्याला त्याच्या प्रकारचा मेंदू लागतो. करेक्ट. हायपोमॅनिक लागतात लोक. तुम्ही आता बोललात की नाही व्हर्टिकल मनोरंजन, डेप्थ नाही आहे त्याला. मग डेप्थ कुठून येते? मानसिक आहे डेप्थ ना. डेप्थ मानसिक आहे ना की बौद्धिक आहे? बुद्धी आणि मन वेगळं करतोयस तू. बरोबर, मन मोठं आहे बुद्धीपेक्षा. बर. मग डेप्थ फक्त बुद्धी म्हणजे मन नाही, भावना पण आहेत. मेंदूचे 2 भाग आहेत, राईट आणि लेफ्ट. एक भावनेचा मेंदू, एक विचाराचा मेंदू आहे. आपण रोज जगताना भावना खूप लागतात आपल्याला. विचाराचा मेंदू आपल्याला महत्वाच्या गोष्टीत, काय शिकायचं, लग्न कुणाशी करायचं, डिवोर्स घ्यायचा, अशा तिथं विचार येतो. तुम्ही जेव्हा सिनेमे करता आणि स्वतःच सिनेमे बनवता, मग लोकांकडे पैसे मागता, तुम्हाला हवे तसे सिनेमे बनवता, वारंवार ते खडतर प्रवास आहे सगळा सिनेमा. सिनेमा इज नॉट अ जोक. तुम्ही आत्ताच म्हणालात की पैसे गोळा करता आणि मग सिनेमा बनवता. तुम्हाला ही गरज का वाटते असं काहीतरी करत राहायची? तुमचं बरं चाललेलं असतंय, उत्तम अभिनेता म्हणून आता तुम्ही नावारूपाला आलेला आहात, सगळं छान चाललंय. मुद्दाम ही गरज काय आहे की मला एक सिनेमा बनवायचा असा की जो मला वाटेल तसा मी बनवणार आणि तो लोकांनी बघितला पाहिजे चांगल्या अर्थानं? ही काय गरज असते एखाद्या निर्मात्याची? आता माझ्याबाबत मी सांगू शकेल, तुमच्या बाबत बोलतोय. हो. मुळामध्ये मी जेव्हा शिकायला सुरुवात करतो, सगळेच करतो, तेव्हा शाळेमध्ये आपल्याला शिकायला जास्त विषय असतात. होय. सगळ्यात जास्त विषय शिकायला शाळेत असतात. शाळेमध्ये असतानाच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण शिकार असतात. म्हणजे लहानपणी आपण अभ्यास पण अनेक विषयांचा करतो, आणि अभ्यासा व्यतिरिक्त ज्याला गोष्टी म्हणतात त्या पण खूप करतो. होय. आता ह्याच्यात अभ्यासा व्यतिरिक्त ज्या गोष्टी असतात त्या आपल्या ज्ञानेंद्रियाशी निगडीत आहेत, त्या आपल्या आनंदाशी निगडीत आहे, त्या आपल्या समाधानाशी निगडीत आहे. म्हणून त्या करतो आपण. त्या केल्यामुळे परीक्षेत जास्त मार्क मिळत नाहीत. करेक्ट. त्या करत राहिलो परीक्षेच्या वेळेला, विशेषतः 10वीत, की ज्याच्याबद्दल कौतुकाची थाप पडायची त्याच्याऐवजी ढोंगणावर फटके बसतात. आणि हे आपल्याला त्या वयात कळत नाही. हो. की 2 वर्षापूर्वीपर्यंत आईवडील आपलं कौतुक करत होते, छान गातो, छान काम करतो, छान खेळतो, आणि मग आत्ता असं काय करतात, काय झालं ते अभ्यास करा थोडा. हे बौद्धिक शिक्षण आल्यापासून हे असं झालं. त्यामुळे शाळेत असताना या गोष्टी आपण करतो. जसे जसे वाढतो आपण तसतसं सगळ्यात म्हणजे वाढताना पंख कधी फुटतात आपल्याला, शाळेत जात असतो आणि आपण खूप वर्ष वाढतो ना, खूप
जन्मताना फक्त बोंबलत आपण काही एवढं असं घेतलेलं असतं, पण आपली शारीरिक वाढ व्हायला 16-17 वर्ष लागतात. हो. मग त्याच्या पुढे कंटेंट वाढतो आपला, होय. तोपर्यंत फॉर्मच वाढत असतो. फॉर्म करेक्ट. हो. बरोबर असं. मग ह्या सगळ्या वाढताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते, आणि मग ते करण्याकरता या गोष्टींचा उपयोग होतो ना आपल्याला. शाळा काय, कॉलेज काय, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी काय. तू बघ, जसजसं पुढे जातो, पण 10वीपर्यंत आलो की मग जन्म झाल्यापासून 10वीला येईस्तोपर्यंत आपल्याला वेगवेगळे पंख असतात. ते काही एक्स्ट्रा करिक्युलर पंख आणि काही करिक्युलर पंख. हां, अशा पंखांनी आपण पहिलं चालायला, मग उडायला प्रयत्न करतो. यातले पहिले पंख आई वडील कधी कापतात? एक्स्ट्रा करिक्युलर पंख पहिले कापतात. आणि मग तुम्हाला बौद्धिक शिक्षणावर फोकस करायला लागतं. ते घेता घेता तुम्ही अशा स्टेजला पोहोचता की एकाच विषयाचा अभ्यास करता, आणि मग त्या एका विषयातल्या एका छोट्या सब्जेक्टचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला जगण्याकरता जे कौशल्य असतं ते कौशल्य वापरूनच जगता येतं. आवडीने तुम्हाला नाही जगता येत. कौशल्य आणि आवड एक असेल तर गोष्ट वेगळी. करेक्ट. बरोबर. म्हणजे काय असतं, ॲबिलिटी आणि इंटरेस्ट, या दोनच्या पायावर आपण उभे असतो. करेक्ट. आपण जगतो आपल्या इंटरेस्टसाठी, पण जगण्याकरता लागतं काय? ॲबिलिटी. 2 वेळचं अन्न मिळवता आलं पाहिजे ना. करेक्ट. होय. ते मिळवलं तर शिर सलामत तर पगडी पाहिजे. तर हे मला खूप लहानपणी कळलं की आपल्याला भारतासारख्या देशात मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबात जगायचं असेल तर आपल्याला 2 व्यवसाय लागतील. एक जगण्याकरता आणि दुसरं कशाकरता जगायचं. बरं, हे पुलंनी फार चांगलं सांगितलं आहे की बघा, जगायला प्रत्येकाला लागतंच, आणि त्यामुळे त्याच्याकरता जे शिक्षण लागतं ते तुम्ही घ्याच, पण ते घेता घेता कुठल्या तरी कलेशी किंवा खेळाशी मैत्री करा. म्हणजे कसं जगायचं हे तुम्हाला शिकवलं आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो त्याला हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. तर ते करता करता मला शाळेपासूनच अभिनयाची संधी मिळाली, आवड निर्माण झाली, आणि नुसती आवड नाही, त्याच्यात थोडी ॲबिलिटी पण आली. आणि त्यामुळं शाळेतही मला नाटकात घेतलं, कॉलेजमध्येही नाटकात घेतलं, मेडिकल कॉलेजला आल्यावरही नाटकात घेतलं. म्हणून ॲबिलिटी आणि तुमचा इंटरेस्ट हा एकच झाला. म्हणजे एकच झाला म्हणजे एक होऊ लागला. ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात ॲबिलिटी आहे. असं तोपर्यंत त्याच्यावर उत्पन्न अवलंबून नव्हतं ना, पण आनंद अवलंबून होता. करेक्ट. 4 तास अभ्यास करायचा तर अर्धा तास तरी गाणं म्हणता आलं पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेकार नोकरी करायची तर निदान संध्याकाळी आवडीचं जेवण तर मिळालं पाहिजे नाही. करेक्ट. हो, काहीतरी मिळालं पाहिजे आवडीचं. हो, ऑफकोर्स. नुसते गरजांनी काय होत नाही. हो, आवडीचं. बरोबर आहे ना. तर हे शिकताना माझ्या लक्षात आलं की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, बरं, ओळखणं फार सोपं आहे. शाळेत असताना जी गोष्ट आपल्याला केल्याशिवाय चैन पडत नाही आणि केली तर आईवडील चंपी करतील म्हणून आपण चोरून करतो, ती गोष्ट आपल्या आयुष्यात फार महत्वाची असते. गुरुमंत्र मिळालेला आहे आज. म्हणजे का खूप लोक चोरून प्रेम का करतात? तेवढे करतात. ॲबिलिटी असो नसो. तर हे लक्षात आल्यामुळं मेडिकलला गेल्यावर
जी गोष्ट बंद व्हायची शेवटची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, ती जब्बार पटेल, आळेकर असे मित्र भेटल्यामुळे बंद न पडता चालू राहिली. करेक्ट. चालू राहिली, त्यातलं कौशल्य वाढायला लागलं चांगलं. एकीकडे मेडिकलला आपण गेलो, ते काय फार आपल्या चॉईसने नाही का बरं का. वय वर्ष 17 वर्ष अक्कल तेव्हा, हल्ली खूप असते, तेव्हा शून्य असायची. कारण मध्यमवर्गीय घरात आपल्याला इतकं प्रोटेक्टेड वागवतात, म्हणजे मुलीला स्वयंपाक शिकवत नाहीत, कारण पुढं करावंच लागणार आहे. हां, मुलाला कामं करायला लावत नाहीत. आयला आम्ही दळण आणणे, म्हशीचं शेण गोळा करणे इथपर्यंत कामं केलेली आहेत सगळी, पण ते जाऊ दे, जास्त ते करावं लागतं. तर हे केलेलं असल्यामुळं एकीकडे शिक्षण महत्वाचं होतं, ते करता करता चुकून चांगले मार्क मिळाले किंवा मुद्दामून मिळवले तरी आपल्याला चॉईसच नसतो. मॅट्रिक, मग आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. पूर्वी लोक आर्ट्सला जायचे, मग सायन्स डॉमिनेट झाल्यानंतर सगळे लोक सायन्सला जायला लागले. या दोघांती ज्यांना गती नाही ते कॉमर्स करायला लागले, आणि कॉमर्स करून या दोघांना पदरी ठेवायला लागले. खरं आहे की नाही? बघ, कॉमर्स करणारे व्यवसाय करतात. करेक्ट. ते डॉक्टरांना नोकरीला ठेवतात, ते इंजिनियर लोकांना नोकरीला ठेवतात, ते वेगवेगळे व्यवसाय काढतात. असो, तर ते करताना ए ग्रुप का बी ग्रुप. आता गणित फारसं चांगलं नसल्यामुळे बी ग्रुप. पण मग याच्याशी काय संबंध आहे? संबंध काय असा सांगू आहे, पाहताय? मी असं सांगू पाहतोय की मेडिकलला जे मी गेलो, ते काय लहानपणापासून स्वप्न पडलं होतं की काही झालं तरी सेवा करायची आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे वगैरे, असं काही नव्हतं. बरं, आपण शिकलो तर आईवडील खुश असतात, आईवडील खुश असले तर आपल्याला नाटकात काम करायला मिळतं. इतकं साधं सोपं गणित. पण ती तुमची पॅशन होतीच ना, मानसशास्त्र तुम्हाला आवडतच होतं ना, कधी नंतर आवडायला लागलं? ते मेडिकल शिकता शिकता जेव्हा कळलं, म्हणजे मी MBBS गेलो ते माझ्या आवडीने निवडीनी आणि याने नाही गेलो. मला असे मार्क पडले की मला ॲडमिशन मिळाली. म्हणजे हुशारच होता तुम्ही. मग ॲडमिशन मिळाल्यावर चॉईसच नसतो ना तेव्हा. मार्क पडले तर मेडिसिन, नाही पडले तर BSc. BSc केलेला येईल तर डोकं पटापटा चालतं. MBBS केलं तर डोकं चालत नाही पटापटा, कारण पुढचे 5 वर्ष परीक्षेचा अभ्यास केली दुसरा विषय करायची गरजच नसते. बरोबर. तो 5 वर्षाचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला खरं काय आवडतं आणि मग आपल्याला अभिनय का आवडतो. तर तेव्हा लक्षात आलं की अभिनय आवडण्याचं कारण आहे की प्रत्येक मनुष्य जरी त्याला 2 डोळे, 2 कान, 2 हातपाय असले तरी वेगळा दिसतो, तसंच प्रत्येक मनुष्य वेगळा वागतो. बरोबर. तो का वेगळा वागतो? तर त्याचं कुठलंही वागणं इथून आज्ञा निघाल्याशिवाय होत नाही. बरोबर. म्हणजे मी आत्ता तुला टाळी द्यायला हात उचलला तरी आती इथे टाळी निर्माण होते, मग मी हात करतो, आणि तू घेतलं नाहीस तर हे पण तिथंच निर्माण होतं. घेतलं तर शेक हँड करतो. त्यामुळं मन ही गोष्ट किती महत्वाची आहे आपण करतो याच्यात प्रत्येक. आणि जे मनात येतं ते करण्याकरता जे साधन आहे ते शरीर आहे. हे त्या 5-5.5 वर्षात लक्षात आलं. आणि एवढंच नाही, तर मुळात साहित्याची, खेळाची, नाटकाची, सगळ्याची निर्मिती कशामुळे झाली आहे की वास्तव आयुष्यात तुम्हाला तुमची प्रत्येक गोष्ट मिळेल असं नाही.
मग ती गोष्ट तुम्हाला साहित्यात मिळू शकते, हो. सिनेमात मिळू शकते, गाण्यात मिळू शकते. आता तू असं म्हणतो असं कसं, आता बघ आपल्या सिनेमात पूर्वीच्या विशेषतः मराठी हिंदी कुठले गाणं कधी यायचं रे आपल्याकडे? अत्यंत आनंददायी प्रसंग असेल तर, किंवा अगदी दुःखद प्रसंग असेल तर, तीव्र भावना झाली तीव्र, हा करेक्ट, कुठलीही भावना तीव्र झाली की गाणं. की लगेच गाणं. हो. हा, आणि मग गाणं पुरत नाही म्हणून म्हणणार ऐकलंय. हे आपल्या संस्कृतीत आहे. हम्म. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जसं वय वाढतं तसा मॅच्युरिटीचा कन्सेप्ट असा आहे की भावना बोलून दाखवायच्या नाहीत, न बोलता कळायला पाहिजे तर त्या भावना. केवढं डीप आहे बापरे. प्रचंड फरक आहे, लक्षात येत नाही पाश्चिमात्य ह्याच्यात. ओ डार्लिंग आय लव्ह यू असं माझ्या वडिलांनी आईला म्हटलं असतं तर तिला संशय आला असता वडिलांचा माझ्या, की हे सांगतायत का, म्हणजे कुठंतरी कमी पडतंय. अतिशय महत्वाचं आहे. जसं वय वाढतं तसं एक्सप्रेस, बापरे. म्हणजे आपण भावना, विशेषतः स्त्रीला आपल्याकडे भावना व्यक्त करायला, मग तिचे कौतुक करायचं ती किती सुशिक आहे काय आहे, आणि आपण चकाटे पिटायचे. तर हे वाढणं आहे. आणि हे बुद्धीचं शिक्षण सुरू झाल्यापासून काय झालं, सगळंच शब्द, विचार जेव्हा आले ना तेव्हा शब्द यायला लागले. पूर्वी काय व्हायचं, भावनेतून डायरेक्ट कृती व्हायची ना. म्हणजे मला तू आवडला तर ते टाळी असं व्हायचं, राग आला हा नको सर, करेक्ट. द ॲक्शन वुड इंडिकेट व्हॉट यू हॅव इन माइंड. शब्द आल्यापासून काय झालं, सभ्यता आली. ओ वी आर व्हेरी हॅपी टू हॅव डॉक्टर आगाशे हियर. चेहऱ्यावर खुशी अजिबात नाही, का आतून हे प्रोटोकॉल झालं ना करेक्ट म्हणायचे. नाही तर कोणीतरी दिसला आणि अरे कळतच की आनंद झालेला. त्यामुळे ही आतून येणारी गोष्ट जी आहे भावना. आणि बुद्धी हे काय आहे, आता तुला नवीन यायचं झालं तर ही ज्ञानेंद्रिय आहेत आपली, यातून जगाविषयीची माहिती मिळते आपल्याला. मग मी नुसतं बोलत नाही, मी बघतोय म्हणतो याकडे. तू माझ्या बघण्याला तुझा काय प्रतिसाद आहे, प्रतिक्रिया आहे तुम्ही बघतोय. बरोबर. हो. आवाज काय आहे, कधी तू सरसावून बोलतोस, कधी म्हणता अहो पण असं काय म्हणता तुम्ही, असं पण बोलतोस तू. वास, एक याची सचिन कुंडलकरची गंध नावाची फिल्म पाहिली असतील, फार महत्वाचा असतो वास. चव, जीवनामध्ये आनंददायक सगळ्या ज्या गोष्टी बहुतेक आहेत ना भावनात्मक, या आपल्या सगळ्या या पंचेंद्रियाशी निगडीत आहेत खूप. रातराणीचा वास आला, इंद्रधनुष्य दिसलं, सुंदर मुलगी दिसली, गाणं ऐकू आलं छान, कसं गाणं. पण ही यंत्रणा जी आहे शरीर, ती आपल्याला सर्व्हायव्हल करता पण वापरता येते ना. जसं खड्डा दिसला, हा म्हणजे हो बरोबर. मग खड्डा ज्या डोळ्यांनी दिसतो त्या डोळ्यांनी इंद्रधनुष्य दिसतं. हार नाही असं करतो, त्याच यंत्रणेने गाणं ऐकू येतं. मग आपल्या जीवनात अर्थ आणि आनंद कसा निर्माण करायचा हे मनावर अवलंबून आहे, यंत्रावर नाही. यंत्र जगण्याकरता वापरतो तो, पण जगल्यानंतर करायचं काय, आनंद निर्माण करतो. आपल्याला नेमकं काय आवडतंय हे तुम्हाला या 5.5 वर्षात कळलं की अभिनय आपल्याला आवडतोय. हा, आता कसं असतं, आपल्याला काय आवडतं आणि काय येतं.
दोन्हीचा विचार करावा. बरोबर. नुसतं आवडतं येऊन उपयोग नाही. नाही. नुसता अभिनय आवडतो पण येत नाही बोंबलायला, तर कोण घेणार नाही का तुला? तर तेव्हा मला कळलं की आपल्याला आवडतो आणि येतो पण थोडा. निदान इतरांना वाटतं की आपल्याला येतो. मग त्यांच्यापाशी चॉईसेस नसतील मोठे. मेडिकल कॉलेजला आहे त्या विद्यार्थ्यांना निवडला पाहिजे ना. त्यामुळे मला एक आपल्या जे प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, कारण तुम्ही डॉक्टरही आहात, तुम्ही खूप लोकांचे केसेस पाहिलेले आहेत आणि स्वतः इतके वर्ष तुम्ही काम करताय. आपल्याला नेमकं काय आवडतंय हे वयाच्या कुठल्या टप्प्यावर कसं ठरवायचं? काही काही लोकांना शेवटपर्यंत कळत नाही, काही लोकांना फार लवकर कळतं. कसं म्हणजे काय त्याचं काय निकष काय आहेत? कारण 90% लोकांची गोची नाही त्याच्यामुळे होते. आवडतं काय हे मी तुला ऑलरेडी सांगितलं. हां. आवडतं काय हे कसं कळतं मी तुला सांगतो. ज्या गोष्टीत गेलेला वेळ कळत नाही आपल्याला ते आवडतं. एका चहावर मित्रांशी गप्पा मारणं, 3 तास झाले, आयुष्यपत चहायला घरी गेलं पाहिजे बोंबलते, हे आवडण्याची गोष्ट आहे. त्यामुळे आवडतं का? पण when it's come to career, ॲबिलिटीचा प्रश्न असतो की तुम्हाला आवडतं काय ते बरोबर आहे, पण संध्याकाळी 2 तास हॉटेलमध्ये बसायचं असेल तर दिवसाचे 10 तास काम करून तेवढे तरी पैसे मिळवायला पाहिजेत की घरी पैसे देता येऊन शिवाय चहा प्यायला उरले पाहिजेत. म्हणजे बाहेरच्या वास्तव जगाचं भान, आपल्या आतल्या जगाचं भान आणि या दोघांना जोडणारा दुवा, एक पाय बाहेर आणि एक पाय आत असतोच. आपल्याला 2 गोष्टी दिलेत का? ओके. तेवढेच. आणि आता मी तुमच्या पुन्हा सिनेमाकडे येतो. ज्या पद्धतीचे सिनेमे तुम्ही बनवताय, तुम्हाला असा का हट्ट आहे तुमचा की मला सिनेमा नाही करायचा नाही आहे, अजिबात हट्ट बनवणार, बिट्ट काही मी नव्हतं. करणार. नाही, मग तू असं काही नव्हतं. नाहीये? किती वर्ष मी नाटकात काम करतोय. होय. नाटकात काम करत घाशीराममुळं जेव्हा मला यायला लागलं की आता तेच नाटक कधी करायचं, आपण सोडावं, तेव्हा लहान मुलांची रंगभूमी ग्रिप्स थिएटरच्या निमित्ताने मला एकदम कळली. हो. आणि त्यात मी रमलो. हो. कारण मला ती फार दोन्ही दृष्टीने महत्वाची वाटली. हो. म्हणजे मानसिक आरोग्याच्या त्या- दृष्टीने, हा, वाढीच्या growthसाठी. दृष्टीने आणि करमणुकीच्या दृष्टीने. आणि तिथं पहिल्यांदा मी खरं शिकलो. हसत खेळत शिक्षण किंवा स्मगलिंग ऑफ एज्युकेशन हा शब्द जो आहे तो तिथं शिकलो मी. आणि म्हणजे क्लासरूममध्ये सगळे गंभीर असतात, तर नाटकात कोणी गंभीर नाही. पण नाटकाचा विषय असा आहे की नाटक संपल्यावर आपोआप विचार सुरू होतो. करेक्ट. म्हणजे मग तेव्हा मला आवड कसली लागली. म्हणजे मी नाटकं केली जब्बार बरोबर, घाशीराम बघ, खेळिया बघ, 3 पैशाचा, ही नाटकं सोशली रिलेव्हंट होती. सामना, सिंहासन हे सिनेमे सोशली रिलेव्हंट होते. अगदी. हो. की ज्याच्यामध्ये त्यात फक्त सवंग करमणूक नव्हती. करमणूक होती पण करमणुकीबरोबर विचार होता. करेक्ट. म्हणजे गंमत काय होतं, एखादं पुस्तक तू वाचून संपवलं, वाचून संपलं, विषय डोक्यातनं जर गेला नाही ना, तर याचा अर्थ तू त्याच्यावर स्वतःचा विचार करतोस. आणि मग विचाराला प्रवृत्त करणारी कला हे मला आवडायला लागली. बर. पुढे सायकेट्रीला गेल्यावर मला लक्षात आलं की हे जर कळायला पाहिजे असेल तर आपल्यापेक्षा उत्तम हे काय आहे, साधन काय आहे, जे भावनेशी करतं आणि बुद्धीशी जोडतं, साहित्य आणि कला आहे. कला. करेक्ट. हो. मग आता मी तुला कॉपीराईट आहे बरं का, आमचे देऊ नका कोणाला कॉपीराईट. आता आधी बोली भाषा होती, मग लेखी आली, होय. आता डिजिटल कम्युनिकेशन. होय. ओरल आणि डिजिटलमध्ये फार साम्य आहे. काय साम्य आहे? म्हणजे डिजिटल भाषा आली म्हणजे काय झालं, तर कॅमेरा आणि साऊंड हा इझिली ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल झाला, करेक्ट. जो मध्ये नव्हता. होय.
आणि त्यामुळे आपलं मूळचं शिक्षणाचं माध्यम आणि करमणुकीचं माध्यम आणि माहितीचं माध्यम हे सगळंच पुस्तक. मौखिक होतं. तेव्हा मौखिक होतं. हो, बरोबर. सगळं मुखाने होय. गाणं म्हणून करमणूक, चल ते काढ, मुळाक्षर काढ, हे काढ. शिक्षणिक ते शिक्षणाचं पण माध्यम ते, माहितीचं माध्यम पुस्तकं लिहिलेली लोकांनी वाचायची, ते म्हणजे लेखन आलं तेव्हा झालं. लेखन आलं. पण तोपर्यंत शिक्षक सांगायचे ते, हं. गुरुकुलात जे सांगायचे ते. होय. आणि म्हणजे ज्यांना विषय कळायचे, बौद्धिक शिक्षण आणि कलात्मक शिक्षण, गुरुकुलात काय होतं, तुमचा कल कशाकडे आणि तुम्हाला काय येतं हं. याच्याकडे. मग सगळ्यांना एकावेळी एकच गोष्ट नाही शिकवायची. आपल्याकडे कसं 5वीत सगळ्यांना तेच शिकवतात. होय. असं सांगत नाही तिने, याला आत्ता 5वीत जाऊ दे, तू पुढच्या वर्षी जा. हे गुरुकुलात शक्य होतं. ऑर्गनाइज्ड एज्युकेशन पण तो मोठा विषय आहे. हं. आता डिजिटलमध्ये त्यामुळं आज या मोबाईलमुळे यू हॅव ॲक्सेस टू कॅमेरा, बरोबर. तो लँग्वेज ऑफ इमेज, त्यात रेकॉर्डर आहे, लँग्वेज ऑफ साऊंड आणि शब्द पण आहेत बोलणं, हं. तर लँग्वेज ऑफ वर्ड सगळं आहे. आता गंमत काय झाली, मौखिक याच्यात हे सगळं आहेत ना. होय. शब्दाची भाषा कधी आली, विचाराचा मेंदू जेव्हा वाढला, भावना शब्दाशिवाय कम्युनिकेट तेव्हाही होत होत्या, आत्ताही होऊ शकतात, हं. पण विचार शब्दाशिवाय कम्युनिकेट होत नाही. करेक्ट. प्रिसिजन. करेक्ट. आणि त्यामुळं माणूस हाऊ डू यू डिफरन्शिएट ह्युमन बिईंग्स फ्रॉम अदर ॲनिमल्स, बिकॉज ही इज अ थिंकिंग ब्रेन. बरोबर. म्हणून टेक्नॉलॉजी वगैरे सगळं त्यांनी डेव्हलप केलं. करेक्ट. बरोबर. मग तो बुद्धीचा मेंदू आहे त्याचा. बरोबर. आणि बुद्धीचा मेंदूत विचार येतात. मग विचार एकमेकाबरोबर हे करायचं, शेअर करायचे असतील तर त्याला प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट पाहिजे पोचवायला. बरोबर. बरोबर. आणि म्हणून मुळाक्षर आली. हं. मग साहित्य आलं. बुद्धिमान माणसांनी आधी लेखन सुरू केली, ही पहिली टेक्नॉलॉजी. कॅमेरा ही टेक्नॉलॉजी आहे. करेक्ट आहे. हो. होय. तसं बोली शब्द ही टेक्नॉलॉजी. पण मी आता एवढ्या लोकांपुरतंच बोली शब्द वर हे नसताना करायचो ना. आता माझा शब्द जातो. बरोबर. पण मौखिक परंपरेत जेवढे लोक तुमच्याबरोबर तेवढ्यांपुरतं पोचायचा. होय. बरोबर. मग हे कमी पडतं आणि बुद्धी ज्यांची वाढत गेली ते म्हणले की हे जर आपण लिहिलं आणि प्रिंटिंग, तर म्हणून बुद्धिमान माणसांनी विचार कम्युनिकेट करण्यासाठी लेखन प्रक्रिया शोधून काढली. हं. बरं, ती काढायला मदत कोणाची घेतली? मक्यातला मका दाखवायचा, म्हणायचा. बरोबर. हा हं. क कशातला तरी हं. ते चित्र दाखवायचं. तोंडाने म्हणायचं क, चित्र दाखवायचं कासवाचं किंवा मक्याचं. हं. आणि मग ते शिकलं, आपली मुळाक्षरं तयार झाली हं. की त्या दोघांनाही हाकलून दिलं. मक्यालाही हाकलून दिलं, कंसालाही हाकलून दिलं, कासवालाही हाकलून दिलं. हं. अशा तऱ्हेने प्रत्येक जिथून जिथून भाषा आल्या, हं. त्यामुळे भाषा खूप आल्या, डायलेक्ट खूप आल्या. हं. पण लेखनाची भाषा प्रगत आणखीन कधी झाली? प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जेव्हा आली बरोबर आहे. हो. तेव्हा एका पुस्तकाच्या अनेक प्रती निघाल्या. हो. त्यामुळे रीच वाढला तुमचा. आणि म्हणून सगळ्याचं माध्यम हे लेखी साहित्य म्हणून नको नसतं. माहितीचं पुस्तक वेगळं, अभ्यासाचं पुस्तक वेगळं, करमणुकीचं पुस्तक वेगळं, मनोरंजनाचं पुस्तक, हं. पण सगळे लिहिलेले शब्द. आणि त्यामुळं वाचणं हे महत्त्वाचं झालं. आता लिहिता तुला येतं, बरोबर. तू जास्त बुद्धीचा आहेस, हो. पण तू लिहिण्याचं स्वयंपाक तुला येतो, पण का खायला कोणी नसेल तर उपयोग काय त्याचा?
त्यामुळे लिहिता तुला येतं, पण वाचक नसेल तर काय तू करणार त्याचं. म्हणून शिक्षणामध्ये काय क्रांती झाली की प्रत्येकाने वाचायला आणि लिहायला शिकलं पाहिजे. बरं, मौखिक परंपरेकडून लेखी Correct. परंपरेत आलो. करेक्ट. आता याच्यात काय झालं, मौखिक परंपरेत शब्द वापरतोय आपण, नजरेची भाषा वापरतोय, आवाजाची आवाज. भाषा वापरतोय. होय. लेखनाकडे आल्यावर काय झालं, शब्द पण तो सुद्धा बोललेला नाही, लिहिलेला. छापील. हो. म्हणजे ट्रायलिंग्वल कम्युनिकेशन मधून हाफ लिंग्वल कम्युनिकेशन. करेक्ट. होय. म्हणजे सगळ्यात फायदा कोणाचा झाला, ज्यांचा बौद्धिक मेंदू प्रगत आहे ते चतुर झाले सगळे. मग त्यांना काहीतरी कॅटेगरी दिली असेल, ब्राह्मण म्हणा काय म्हणा, ज्ञान शिकवायचं. कॉग्नेटिव्ह ब्रेन ज्यांचा चांगला आहे, बरोबर, हे सगळे यांना शिकायला लागतं. आपण 14-15 वर्ष वाचायला शिकतो होय. आणि लिहायला शिकतो. मोठा काळ आहे. खूप मोठा एवढं काळ आहे. कळून कवी होत नाही. पण हे का केलं, कारण कवी लोकांना वाचणारी माणसं नकोत का, म्हणून आपण. मग आपल्या लिखाणाचा उपयोग काय, वर्तमानपत्रात जर्नलिझम करायचा, कारकुनांनी कारकुनी करायची, वकिलांनी नोटिसेस काढायच्या, डॉक्टरनी न लिहिणारी प्रिस्क्रिप्शन करायची, न वाचणारी. हा, लिखाण येतं त्यांना पण क्रिएटिव्ह नाही. म्हणजे यंत्रच किती. क्रिएटिव्ह आणि कवी लिहिण्याच्या म्हणजे लेखी साहित्यामध्ये, लेखी प्रकारातले कलाकार म्हणजे साहित्यिक आणि कवी. साहित्यिक आणि कवी लोकांनी सोय काय केली आहे, 14-14 वर्ष वाचायला शिकवून ठेवले लोकांना, कंपल्सरी. वाचायला दिलं. तुम्हाला वाचण्याची क्षमता नसेल तर शाळेत ऍडमिशनच मिळत नाही ना. मग तुम्हाला मान्य नाही आहे. अजिबात मान्य नाही. काय असायला पाहिजे मग, ज्यांना वाचता येत नाही त्यांना कसं शिकवायचं याच्याकरता बुद्धी वापरली पाहिजे. वा. तर यांनी काय केलं, वाचता येत नाही त्यांना कटापच केलं शिक्षणातनं. पण यांना इतर काही येत असू शकतं आणि त्यातनं ते शिकू शकतात आणि यांच्यापेक्षा जास्त शहाणे होऊ शकतात किंवा यांच्यापेक्षा जास्त मॅनिप्युलेट करू शकतात. आता याचं उदाहरण म्हणजे पहिल्यांदी वक्ते होते. वक्ता दश सहस्रेषु अशी म्हण आहे. बरं, म्हणजे बोलायला जरी प्रत्येकाला येत असलं तरी वक्ता कोण, जो प्रभावीपणे बोलून तुमच्या विचारावर परिणाम करू शकेल, इन्फ्लुएन्स करू शकतो. इन्फ्लुएन्स करू शकेल, तो वक्ता. हे वक्ते झाले कमी, लेखक वाढले. हे आल्यानंतर आणि मग एक 150 वर्षापूर्वी सिनेमा नावाची गोष्ट आली आणि मग त्यांच्या जागी फिल्म मेकर झाले. कारण सिनेमा हे माध्यम आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. पण ते आलं तेव्हा धंदेवाईक लोकांच्या हातात पडलं सिनेमा. हा, त्यामुळे त्याचा करमणुकीचा धंदा झाला आणि शिक्षणाचं माध्यम नाही झालं. ओहो. पुस्तकात शिक्षणाचं माध्यम झालं, त्याला म्हणतात पाठ्यपुस्तक. मनोरंजनाचं माध्यम झालं कथा, लघुकथा. बरं, माहितीचं माध्यम झालं माहितीचे पुस्तक. पण सिनेमा नाही होऊ शकला. सिनेमा आला तोच एंटरटेनमेंट म्हणूनच आला. कारण का, लिहायला वाचायला शिकवलं, बघायला आणि ऐकायला कुठे शिकवलं. वाचणं ही काही नैसर्गिक देण नाही आहे. करेक्ट. मला ते शिकावं लागतं. शिकवलं त्याशिवाय नाही. नुसतं पुस्तक धरलं
नाही. बोमलाल काय करणार, रंग कळेल फार तर होय. काय कळ, आवाज चांगला येतोय, नवीन आहे, बघणं आणि ऐकणं निसर्गदत्तच आहे. बरं. आता हे निसर्गदत्त हे पॅसिव्ह आहे, डोळ्यापुढं येतं ते बघणं वेगळं आणि दिसणं वेगळं, कानावर पडणं वेगळं, ऐकणं वेगळं. गाणं ऐकतो आपण, त्यातलं कळणार, जे शिकतात त्यांना कळतं कळतो. किती गाणं किती अवघड आहे. शब्दापेक्षा यायला बोंबलायला 26 अल्फाबेट असतात, त्याच्यात सगळं बसवलं गणित. इकडं अवरो पट्ट्या हे ते किती असतं, चित्रात किती असतं. शाळेत तुला चित्र कसं बघायचं शिकवलं तुला नाही. म्हणजे एका चित्रात बघण्यासारखं काय काय असतं या चित्रात आहे की नाही ते तू सांग मला. कसं बघायचं, बरोबर आहे की नाही. कॅमेरा तुम्हाला शिकायला लागतं की नाही, हे लेन्स आहे, मग हे अपर्चर आहे, ते आहे, काय काय करू शकता, काय काय येईल तुम्हाला ती गोष्ट वेगळी. तर जर बघ आता यांना येत नाही, शब्द वाचता येत नाहीत कारण बुद्धीचा मेंदू कमी आहे, पण संवेदनाचा मेंदू उत्तम आहे यांचा. यातले खूप लोक गायक झालेत, यातले खूप लोक चित्रकार झालेत, यातले शाळेत न जाता लेखक पण झालेत. खरं बरोबर आहे की नाही. तर हे इतकं महत्वाचं आहे. पण आता काय झालंय, हे मोबाईल आल्यामुळं ॲक्सेस आहे ना तुम्हाला, पण शिकवलेलं नाही. वाचायला शिकवलंय तसं, कसा बघायचं आणि काय बघायचं, काय बघायचं त्याचं ग्रामर नाही शिकवलं. एका चित्रापुढं दुसरं चित्र, मुव्हिंग इमेज आहे. लाईफ इज व्हॉट, मुव्हिंग इमेज. आत्ता मी तुझ्याशी पुढच्या क्षणी आपण वेगळ्या याच्यात असतो, पण त्याच्यात शिकवलेलं नाही आपल्याला. त्यामुळे आज कसं झालंय, विचाराचा मेंदू वाढलेला, संवेदनाच्या मेंदूची बोंब ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे. या सर्व बुद्धिमान लोकांना ज्यांनी IQ शोधून काढला त्यांना 100 वर्ष लागली कळायला EQ नावाची गोष्ट आहे, इमोशनल कोशंट. आताच चर्चा चालू आहे ना इमोशनल कोशंट. म्हणजे हे बुद्धिवाले लोक किती डल मेंदूचे आहेत बघ. संवेदनाक्षम मन असतं हे माहितीच नाही त्यांना. आणि संवेदनेतनं मनुष्य बरं शिकण्याचे प्रकार काय, माहिती, अनुभव, माहिती घेणं, माहिती प्रोसेस करणं, अनुभव घेणं. माहिती, ज्ञान आणि शहाणपण, या 3 वेगळ्या गोष्टी. हल्ली माहिती म्हणजे ज्ञान झालंय. बरोबर. हल्ली मला सांग, आपल्याला भावनांबद्दलची माहिती, आधी अनुभव घ्यायचो आपण आणि मग कळायचो आईची प्रेमात पडलो तो आहे. आता मी प्रेमात पडतो असं म्हणून कोणी प्रेमात पडत नाही. ते नैसर्गिकरित्या व्हायचं ते प्रेम, खरी गोष्ट. आणि मी आता गटवतो तिला, हे प्रेम का, हे कारस्थान आहे. खरी गोष्ट, ॲब्सोल्युटली. आणि यातला फरक कळणे इतकी एक एथिक मनाचं लागतं. तर अशा शिक्षणामुळे गोंधळ खूप झाले आता. ते करण्याकरता, बॅलन्स साधण्याकरता मला वाटतं या 2 गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत का. कारण चित्रपटामध्ये सगळं येतं. आणि म्हणून मग मी शेवटी फरक कशाकडे देतो, कोण, कारण आपलं कम्युनिकेशन हाफ लिंग्वल झालं लिखाणात. बरोबर. आता चित्रपटात काय असतं, कथा, पटकथा, संवाद आणि चित्रपट. हो बरोबर. आता बघ, जे लोक अनुभव शब्दात कन्व्हर्ट करू शकतात ते लेखक होतात. आणि जे लेखक म्हणजे जे लोक
लेखक नाही, जे असे कलाकार, लोक. हा. लिहिलेला शब्द अनुभवात कन्व्हर्ट करू शकतात ते फिल्म मेकर होतात. करेक्ट. सत्यजित रेंनी कथा वाचली, त्याची पटकथा केली. करेक्ट. व्हॉट इज पटकथा? पटकथा इज कन्व्हर्टिंग वर्ड्स इंटू इमेज, साऊंड इमेज. या. अँड वर्ड्स. करेक्ट. त्याच्या इमेज, साऊंड अँड वर्ड्स. बरोबर. ऍब्सोल्युटली. म्हणजे जे हाफ लिंग्वल आहे ते ते परत पुन्हा- मल्टीलिंग्वल कसं करायचं? करेक्ट. ही ज्यांना ॲबिलिटी आहे मग ते जास्त हुशार आणि जास्त मॅनिप्युलेट करू शकतात, ऍब्सोल्युटली. आणि मग ते मॅनिप्युलेट करतातच आहेत. करतातच आहेत. हो. राईट. आणि मग पूर्वी अफू घ्यायचे, आता हिंदी सिनेमे बघतात. पूर्वी धर्म ही अफूची गोळी होती, मग आता सिनेमा ही अफूची गोळी म्हणता येईल. त्यांनी तुमचे सोशल स्लीप प्रिझर्व होते. हो, ज्या कष्टप्रद याच्यात जगता तुम्ही, तो अमिताभचं बघता, सगळी स्वप्न पूर्ण होतात, तुम्ही परत झोपडपट्टीत जायला मोकळे. आपल्या परिस्थितीत काहीतरी बदल घडला पाहिजे, त्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे हे वाटायला लागलं. म्हणजे त्या माध्यमाचा वेगळ्या तऱ्हेने वापर करता येतो, करता येतो. त्याच्यात मला रस निर्माण झाला. कारण ज्या प्रकारची मी नाटकं केली, मला मानसशास्त्र शिकवायला लागायचं, भावनांबद्दल शिकवायचं, तर ते कसं शिकवायचं? साहित्यात असतं, नाटकात असतं. बेगम बर्वे, नाटकाचं नाव ऐकलं असेल नसते लोक. बेगम बर्वेमध्ये हे कॅरेक्टर, हे नावच गमतीशीर आहे, बेगम आणि बर्वे. हे कुठनं एकत्र आले? इथंच गोंधळ सुरू. तर बर्वे नावाचा स्त्री पार्टी भूमिका करणारा 40 वर्ष नट आहे, आणि 40 वर्ष स्त्रीची भूमिका केल्यामुळे तो हळूहळू ट्रान्सव्हेस्टाईट, म्हणजे त्याला असं वाटतं तो बाई आहे, जेंडर आयडेंटिटी बाईची आहे, फिजिकल आयडेंटिटी पुरुषाची आहे. बरोबर. आता त्याचं मानसिक जग वेगळं आहे. तो राहतो बालगंधर्वांच्या काळात, आणि त्याच्यातच तो आहे, आणि उदबत्त्या विकून जगतो. का जगू शकतो? कारण उदबत्त्या विकल्या की पुरेसं खायला मिळून तो बालगंधर्वांच्या याच्यात रमू शकतो. हे कळायला पाहिजे असेल, हे शिकवायला पाहिजे असेल की माणसाचं अंतर्मन वेगळं आणि वास्तव जग वेगळं. त्याच्याकरता 4 कॅरेक्टर्स निर्माण केले की पटकन समजतं. तुमची ही जी धडपड आहे की सिनेमा या माध्यमाचा उपयोग करून आपण चांगलं काहीतरी, सकस काहीतरी लोकांना द्यावं, हा एक भाग. आणि तुम्ही आता सोशल मीडियावर जे काय ॲक्टिव्ह झालेला आहात, तुमचा फॉलोअर्स स्पॅन पण खूप मोठा झालेला आहे, नंबर खूप वाढलेला आहे. तर आपण जे काय देऊ करतोय ते, हा जो क्राऊड आहे इकडचा डिजिटल मीडियाचा, तो कसा घेतोय किंवा तो घेईल का? तुम्हाला काय वाटतं? खरं तर मी त्याचा विचार करत नाही, कारण 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी ही जी धडपड करतोय, अरे इंस्टाग्रामवर काहीतरी टाकणं, याला आर्थिक मर्यादा फार कमी, म्हणजे फार नाही आहेत. सिनेमा करणं हे खर्चिक काम आहे, फार वेगळं. म्हणून तर फार वेगळं. अरे एकीकडे तुम्हाला बंगला बांधायचा आहे आणि एकीकडे खोपटं पण बांधायचं नाही आहे तुम्हाला. नाही, पण हा जो क्राऊड आहे सगळा, जो युथ आहे, यंग आहे म्हणतो आपण, तो इकडे येण्यासाठी काय करायला पाहिजे आणखी असं वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून सध्या मानसिकतेचा विचार करता? हे बघ, मी आत्ता असं करतोय की मी सिनेमा सुरुवात कधी केली, देवरायनाईच्या सिनेमात जेव्हा मी काम केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, सुमित्रा भावे नावाच्या ज्या एक फिल्म मेकर आहेत, या मूळच्या फिल्म मेकरच नाहीत. म्हणजे अनेक लोक मुळात असं की मला फिल्म करायची, तशा काही ते लहानपणापासून मला फिल्म करायची असं नव्हतं. शी वॉज पोटेन्शियली अ रिसर्चर अँड ॲन एज्युकेटर. टाटा इन्स्टिट्यूटमधनं सोशिओलॉजी केली, कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायच्या. विमेन एम्पॉवरमेंट हा आवडीचा विषय, शिक्षण हा दुसरा आवडीचा विषय. तिथं शिकवत असताना संशोधन करायच्या. झोपडपट्टीतल्या बायकांच्या सेल्फ इमेजेस
याच्यावर त्यांचं संशोधन चालू होतं. झोपडपट्टीत जेव्हा त्या संशोधन करत होत्या की या झोपडपट्टीतल्या बायकांची सेल्फ इमेज काय, स्वतःबद्दलची काय आणि काय असली पाहिजे, वास्तव काय, ते करताना त्यांच्या लक्षात आलं की या बहुसंख्य बायकांना लिहिता वाचता येत नाही, पण एक जात सगळ्या सिनेमा बघतात. मग त्यांना लक्षात आलं की आपली पारंपरिक शिक्षणाची साधनं जी आहेत ती निकामी आहेत. त्यांना काही आर्टिकल वाचायला देता येणार नाही, त्यांना ग्राफ दाखवता येणार नाहीत, त्यांना टेबल्स दाखवता येणार नाहीत, त्यांना स्टॅटिस्टिक्स सांगता येणार नाही. त्यांना काय कळेल? हीच माहिती गोष्टीच्या स्वरूपात सांगितली तर कळेल. हे बेस्ट होतं, म्हणजे माध्यमांतर केलं त्यांनी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मिळालेली शास्त्रीय माहिती, झोपडपट्टीतली बाईची फिक्टिशियस कॅरेक्टर तयार केली आणि तिच्या माध्यमातून ती माहिती एका फिल्मच्या द्वारे सगळ्यांना वाटली. करेक्ट. आणि तो चित्रपट 20 मिनिटाची फिल्म बाई नावाची, ती जेव्हा बायकांनी बघितली त्या बायका ज्या स्वतःबद्दल बोलायला लागल्या आणि आपल्या कवचातनं बाहेर आल्या त्या, तेव्हा त्यांची खात्री पटली की खरं तर हे शिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे, पण फक्त करमणुकीकरता वापरलं जात आहे. मग आपण ही भाषा शिकली पाहिजे. आता लोक जर्मन शिकतात की नाही, फ्रेंच शिकतात की नाही, त्याच्यापेक्षा जास्त युनिव्हर्सल भाषा कुठली आहे? ही भाषा आहे, ऑडिओ व्हिज्युअल लँग्वेज. आणि म्हणून सोशिओलॉजी शिकलेली बाई फिल्म मेकिंग शिकायला लागल्या. त्यावेळी त्यांच्या मुलीच्या थिएटर ग्रुपमध्ये सुनील सुक्तनकर नावाचा अत्यंत प्रॉमिसिंग यंग, छोटी नाटकं लिहिणारा, कविता लिहिणारा असा मुलगा होता. आणि तो ग्रुप त्यांना मदत करायचा, ह्याच्यात केली त्यांनी मदत. त्यातनं हेतून त्यांनी मेंटॉरिंग केलं सुनीलचं. सुनील गेला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, त्याची तांत्रिक बाजू भक्कम झाली, तो तिथे शिकला. करेक्ट. आणि या घरी शिकल्या. पण त्यांची प्रगती शिकण्यामधली बघ, 40व्या वर्षी फिल्म मेकिंग काय शिकायला सुरुवात केली आणि दिठी नावाची शेवटची फिल्म बघ, हर ग्रोथ ॲज अ फिल्म मेकर. ॲब्सोल्युटली. पहिले 10 वर्ष फक्त शैक्षणिक फिल्म गेल्या, मग पुढे लक्षात आलं तसं नाही, करमणूक व्हायला पाहिजे. आणि त्याच्या आधी मी ग्रिप्स करत असल्यामुळे स्मगलिंग एज्युकेशन मला लक्षात आलं होतं लक्षात. किंवा आपल्याकडे आतून कीर्तन वरून तमाशा असा एक वाक्प्रचार की नकळत शिक्षण झालं पाहिजे. करेक्ट. सांगताना गोष्ट वाटली पाहिजे आणि मग लेकी बोले सुनेला, असं होऊ शकतं ना काय. पण आता हा त्यामुळे फिल्म संपताना काय होतं, फिल्म संपते, विषय संपत नाही, विचार राहतोच. हो, विषय डोक्यात चालू राहतो. आणि मग यू हॅव टू लर्न ऑन युअर ओन. शेवटी असं आहे, दुसरा कुणीही तुम्हाला काही शिकवू शकत नाही. तुम्हाला दुसरा तुझ्याकरता जेवण करू शकतो का? नाही करू शकत. तुझं तुला जेवायला लागतं. तुझं डोकं दुखत असेल तर तो म्हणतो का, अरे मी थोडं डोकं दुखून घेतो? नाही, तर तुझं डोकं तुला बरं करावं लागतं. तसं शिक्षणाचं साहित्य आणून देऊ शकतो, शिकावं तुझं तुलाच लागतं, पण ती शिकण्याची इच्छा मनात निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी याच्याकडे तू विचार करून बघ, तुला इतके शिक्षक असतील शाळेपासून कॉलेजपर्यंत. शिक्षक लक्षात राहणारे 2च प्रकारचे असतात. जे शिक्षक त्यांच्या विक्षिप्तपणामुळे लक्षात राहतात, का जे शिक्षक उत्तम शिकवायचे की ज्यांचा तास चुकवू नये असं वाटायचं. आता त्या तासाला जायचो, त्यांनी काय शिकवलंय लक्षात नाही, पण ज्या पद्धतीने शिकवलं
त्यामुळे त्या विषयात रस निर्माण झाला. करेक्ट. आणि रस निर्माण झाल्याखेरीज आपण काही शिकू शकत नाही. वा, बरोबर, ॲब्सोल्युटली. आधी इंटरेस्ट अँड इंटलेक्ट हे दोन्ही लागतं शिक्षणासाठी. मुलगी नुसती सुंदर असून चालत नाही, तिच्यात इंटरेस्ट वाटायला लागतो, पण नंतर बुद्धी लागते. बरं, अगदीच. बरं, इंटरेस्ट वाटला नाही तर त्या मुलीचं नाव पण विचारत नाही आपण. पण इंटरेस्ट वाटला तर ती गेलं, हे माहिती आहे का कोण आहे, नाव काय तिचं. नैसर्गिक गोष्टींचा वापर करून शिक्षण कसं करता येईल. मग आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलोच आहोत. आता जी तुमची फिल्म येते आहे 20 डिसेंबरला, आउट हाऊस, त्याच्यामध्ये काय मला फारच महत्वाचं वाटलं. कारण तू म्हणलं ग्रिप्सी थिएटर, मी लहान मुलांचं नाटक केलं त्यांना घेता. आणि ह्या 2 सिनेमा करता करता कुठले हे दिठी कासव, अकाली म्हातारा नाही का झालो मी, कारण टेन्शनमुळे केस पांढरे होतात ना पटकन, झालेले आहेत दाखवू नाही, नको असू दे, त्यामुळे नाही काय गरज. आणि ते झाल्यामुळे मला लक्षात आलं की आता बदलत्या सामाजिक परिस्थिती येतात. एजिंग, हेल्दी एजिंग अँड चॅलेंजेस ऑफ एजेड हे इतके बदललेत. पूर्वी कसं एकत्र कुटुंबात, म्हणजे अगदी एकत्र म्हणजे अगदी जॉईंट फॅमिली नाही, पण ज्या घरात आई वडील, मुलगा, आजोबा आजी आणि मुलगा मुलगी राहायचे, त्या घरात ॲनालॉग घड्याळ होतं. जीवनाच्या सगळ्या स्टेजेस बरोबर शिकवल्या नाहीत तरी दिसायच्या, करेक्ट, ऐकू यायच्या. आताच्या न्यूक्लिअर फॅमिलीत आई वडील एकीकडे राहणार, मुलं शिकायला दुसरीकडे जाणार आणि आजी आजोबा तिसरीकडे असणार. विशेषतः आई वडील कामाला जाणार, होय होय, आजी आजोबा दुसरीकडे राहणार, दुसऱ्या गावात असणार. ही मुलं खूप वेळ शाळेतच असणार किंवा क्रेशमध्ये असणार. म्हणजे त्यांचं लाईफ डिजिटल झालं. बरोबर, पूर्वीचं अॅनालॉग लाईफ होतं. होय होय, अगदी. मग यांना वृद्धत्वाबद्दल माहिती आहे पण अनुभव नाही. आणि म्हातारपण काय असतं हे म्हातारं झाल्यावरच कळतं, आधी कळत नाही. आधी जी म्हातारपणाबद्दल ज्ञान आहे असं वाटतं ती माहिती असते, ज्ञान नाही. आणि म्हातारं व्हायला लागलं की तुम्हाला कळतं की प्रत्येकाचं युनिक असतं. तेव्हा या ज्येष्ठ नागरिकांना मग हे केअर युअर तरुण असतात ना, ते लहान मुलासारखं वागवायला लागतात. अहो तुम्ही आता कुठं जाऊ नका, तुम्ही हे कशाला खाल्लं, तुम्ही ते कशाला केलं. आता त्यांच्या लक्षात येत नाही सगळं यांचं करून झालं, आत्ता कुठं त्यांना जरा सवड आणि 4 पैसे मिळाले. त्यांना बघू दे की जरा लहान मुलं वागतात तसं वागू दे की. तर त्यामुळं वेदर एल्डर्स हॅव अ चॉईस टू लिव्ह द वे दे लाईक ऑर नॉट, या विषयाला हसत खेळत हात घालणारा हा सिनेमा आहे. वा. आणि त्यामुळं पण त्यातून सगळ्यात महत्त्वाचं काय, आत्ताचं तू सिनेमाचं आणि करमणुकीचं चित्रपटातलं जग पाहिलंस तर इट इज डॉमिनेटेड बाय सेक्स, व्हायलन्स, propaganda, religious or political, war, killings, असं सगळं टॉक्सिक एंटरटेनमेंट आहे. आता शरीरात जेव्हा असं भिंतं काहीतरी विष, त्याला डिटॉक्स करायला लागतं. आयुर्वेदात गेलात तर पंचकर्म करावं लागतं, आमच्याकडे ॲलोपॅथी डिटॉक्स करायला लागतं. तर ही करमणुकीची डिटॉक्स फिल्म आहे. वा. याच्यामध्ये हे काही नाही. नो सेक्स, नो व्हायलन्स, नो पॉलिटिकल प्रॉपगंडा, नो नॉनसेन्स. मग आहे काय, जस्ट अ प्युअर फ्रेंडशिप बिटवीन अ चाइल्ड अँड अ पपी, ट्रेलर ऑलरेडी आलेला आहे, चेंजिंग लाईव्स ऑफ 2 एल्डरली सिंगल्स. ते कसं ही गोष्ट. वा. नाही, मला ह्याचा सिनेमाचा ट्रेलर ऑलरेडी आलेला आहे, तुम्ही तो बघूच शकता. आणि मला ट्रेलर खूपच आवडला आहे.
फार क्यूटनेस आहे आणि इनोसन्स खूप आहे त्या सगळ्यामध्ये. correct. तर डॉक्टर तुम्ही नेहमीच खूप वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स नाही नाही, आता आम्ही हिंदीत का केली, आणि आता हिंदीत आहे, रीच जास्त मोठा व्हावा. वाढतो. आणि त्यामुळे इच्छा काय आहे की लोकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा, आणि म्हणून ॲडिशनल रिस्क घेऊन ती रिलीज करतोय मी आता. नाही तर खरं रिलीज आधी प्रोड्युसर मिळत नाही, हां, मग डिस्ट्रीब्युटर मिळत नाही. मग त्यात गंमत अशी आहे, बघा आता कशी गंमत आहे. डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात पण हॉस्पिटल कोण चालवतात? कॉर्पोरेट. तसं सिनेमा तयार करणारे, लिहिणारे, पटकथा, हे कॅमेरामन वगैरे हे सगळे कलाकार आहेत. डिस्ट्रीब्युशन कोणाच्या हातात आहे? जे प्रॉफिट मेकिंग बिझनेस करतात त्यांच्या हातात आहे. मग आपण चांगलं काहीतरी लोकांपर्यंत पोचवावं. भलं आपल्याला ब्रेक इव्हन झाला तरी पुरेल. हां, क्वचित प्रसंगी नुकसान झालं, त्या 2 सिनेमात खूप फायदा झाला ना, मग हा नुकसानीत गेला तरी चालेल पण लोकांकडे नेला पाहिजे असे विचार करणारे डिस्ट्रीब्युटरचे नावं सांग मला. त्यांच्याकडे मी पदर पसरून जातो. एक तरी डिस्ट्रीब्युटर माहिती आहे का तुला असा? बिकॉज दॅट इज ऑल प्रॉफिट ओरिएंटेड. ॲब्सोल्युटली. आणि आमचं एक रिचनेस ओरिएंट, काहीतरी मनाची सौंदर्य वाढावं, देऊ पाहत क्षमता वाढावी. नाही, मला खात्री आहे की याच्यातून लोक थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहतील. त्यांनी तो पाहायला पाहिजे, कारण खूप इनोसंट गोष्ट घेऊन डॉक्टर थिएटरमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत आणि सुनील सुक्तमकरांचं दिग्दर्शन आहे. तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा. आणि या मुलाखतीच्या निमित्तानं अर्थात जे विषय मी बोललो, ज्याच्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा होता, ॲबिलिटीचा मुद्दा होता, इंटरेस्टचा भाग होता, ह्या सगळ्या अनेक गोष्टी पोषक आहेत. अल्टिमेटली सिनेमा हे माध्यम आहे शिक्षणाचं सुद्धा. तर सिनेमा पहा. हा एपिसोडही कसा वाटला मला जरूर सांगा. डॉक्टर, तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात आणि अनेक अंगाने चर्चा केलीत. मला खरंच खूप छान वाटलं. खूप महत्त्वाचे मुद्दे, निरीक्षणं तुम्ही इथं नोंदवलेली आहेत. हा एपिसोड पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर बिटवीन द लाईन्स कळेल असं मला वाटतं. तर मनपूर्वक आभार तुमचे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. हा सिनेमा खूप चांगला चालो. मी स्वतः तो सिनेमा बघणार आहे आणि तुम्हीही पहा. आमची रिकव्हरी व्हावी आणि रिकव्हरी व्हावी पुढचा आणि सिनेमा त्यातून करता आणखी यावा. 4 सिनेमे करता यावेत. तर थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू.